या ठिकाणी कोणतेही उत्पन्न जर असेल तर तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार नाही, अशा स्वरूपाची अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळते. मात्र खरोखर अशा स्वरूपात असेल मग ते 3 ते 6 लाखापर्यंत 5% कर कसा लागणार हाही तुमच्या मनात प्रश्न असेल, माझ्याही मनात आहे. त्याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी म्हणून आपल्याबरोबर नामांकित सीए प्रफुल्ल छाजेड सर आहेत. स्वतः त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू की मुळात हा टॅक्स बदलला म्हणजे तरी काय झालंय, थेटपणे फायदा होणार आहे का, 7 लाखापर्यंत आता मला कोणते कर द्यायचाच नाही आहे का, जर माझं 9 लाख उत्पन्न असलं तर 7 लाखापर्यंत कोणताही कर नाही, 2च लाखावर कर द्यायचा आहे का, अनेक प्रश्न आहेत. अजित जोशी पण आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडे पण जाणार आहोत, त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत. दोघेही सीए आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून हा विषय तातडीनं समजून घेऊ आणि मग पुढच्या विषयांकडे जाऊ, कारण सगळ्यांचा खूप इंटरेस्ट आहे या विषयामध्ये. मराठी सर तुमच्याकडे येतो, हा विषय संपवून येतो. छाजेड सर तुमच्याकडे, मुळात आता 7 लाखापर्यंत टॅक्सेस भरावा लागणार नाही की काय, म्हणजे मुळात असं आहे, मागच्या वर्षी जेव्हा बजेट आलं होतं तेव्हा फायनान्स मिनिस्टरने करदात्यांना जो पर्सनल टॅक्सेशनसाठी 2 ऑप्शन दिले होते. एक जुनी करनीती आणि एक नवीन करनीती त्यांनी इंट्रोड्यूस केली होती. जुन्यामध्ये काय होतं की जसे आपण LIC किंवा कुठे ते ATCचे बेनिफिट घेत होतो, ATDचे बेनिफिट घेत होतो, असे सर्व मिळून तुमच्या उत्पन्नातून ते सर्व डिडक्शन चॅप्टर 6 खाली मिळत होते आणि उरलेल्या रक्कमेवर तुम्हाला एक कर द्यावा लागत होतो. त्याच वेळेला त्यांनी नवीन टॅक्स प्रणाली देखील आणली होती की मला काही बचत जर करायची नसेल तर माझ्या उत्पन्नावर सरसकट प्रमाणे माझ्या स्लॅब प्रमाणे मला कर लागावा. अशा प्रकारचे ह्या 2 टॅक्स रिजीम मागच्या वेळेला आपण केल्या होत्या. टॅक्स दाता आपल्या सोयीनुसार ही एक कोणतीही पद्धत अवलंबून शकत होता. आता याच्यामुळे काय झालं आहे की जुन्या टॅक्स रिजीममध्ये काही काही डिडक्शन्स मिळत होते, ते नव्या टॅक्स रिजीममध्ये मिळत नव्हते. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा त्यांनी यावेळेला दोष दिला आहे तो नोकरदारांना, जर मला नवीन टॅक्स रिजीम घ्यायची असेल तर स्टँडर्ड डिडक्शन जे फक्त ओल्ड याच्यामध्ये मिळायचं ते देखील आता नवीन याच्यामध्ये केलेलं आहे. त्याच्याचप्रमाणे नवीनचं आता आपण बोलूया, कारण त्यांनी जे काही डिडक्शनच्या ज्या काही सवलती दिलेल्या आहेत त्या नवीन टॅक्स रिजीममध्ये दिलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे काय त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी जे कॅल्क्युलेशन केलं आहे त्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 7 लाखाच्या उत्पन्नावर 0 टॅक्स येतो. म्हणून आपण म्हणतो की जी 5 लाखाची उत्पन्नाची मर्यादा आहे ती 7 लाख वगैरे केली, कारण त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर तो 0 टॅक्स येतो, म्हणून ती 7 लाखाची अशी उत्पन्नाची थेटपणे 7 लाखाची नसेल. म्हणजे जर तुम्ही सेव्हिंग सर्टिफिकेट्स घेतले, तुम्ही काही ठिकाणी गुंतवणूक केली किंवा इतर डिडक्शन आहे, तुमचं हाऊसिंग लोन असलं त्यावरचं व्याज आहे, अशा स्वरूपात जर गुंतवणूक असली तर त्यावर जो परतावा मिळत होता, ज्या स्वरूपाचं डिडक्शन मिळत होतं ते डिडक्शन या ठिकाणी ग्राह्य धरलं जाईल नव्या रिजीममध्ये. नाही, त्या नवीन टॅक्स प्रणालीमध्ये अशा प्रकारची डिडक्शन मिळत नाही. इन्व्हेस्टमेंटच्या नवीन टॅक्स प्रणालीमध्ये सरसकट तुमचं जे काही उत्पन्न येतं त्याच्याप्रमाणे जो काही स्लॅब असतो त्याच्याप्रमाणे त्या टॅक्सचा बेनिफिट मिळत असतो. त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यामध्ये तो 7 लाखापर्यंत तो नील येतो. नाही, मला तेच म्हणायचं आहे की हिच्यामध्ये डिडक्शन अवेलेबल असेल की डिडक्शन दाखवण्याची गरज नाही. मला जे वर्षाच्या शेवटी जानेवारी महिन्यामध्ये धावपळ करून सगळ्या पावत्या जमा करत फिरवाव्या लागतात, सगळे सर्टिफिकेट द्यावे लागतात, ते द्यावे लागतील की नाही? जोशी साहेब तुमचं काय म्हणणं आहे? बघा, मुळात असं आहे की टॅक्स प्रणाली सोपी करण्याच्या नादामध्ये आपल्याकडे 2 वेगळ्या प्रणाली आहेत. एका प्रणालीमध्ये तुम्ही म्हणताय ती सगळी डिडक्शन घेत नाहीत, दुसऱ्या प्रणालीत घेतात. आता ते सगळी डिडक्शन न घेऊन आणि घेऊन दोन्ही पद्धतीने तुम्ही हिशोब मांडा. ते जर उत्पन्न 5 लाखाच्या खाली आलं तर जुन्या प्रणालीमध्ये तुम्हाला काहीही कर बसत नाही. पण ते 5च्या वर गेलं तर 2.5 ते 5 वर कर बसतो. बरोबर. यांनी काय केलंय आता खरं सांगायचं तर ही अगदीच नॉन इफेक्टिव्ह प्रोव्हिजन आहे. याचं कारण असं की तुम्ही नव्या प्रणालीत जर गेला असतात तर तुम्हाला डिडक्शनचा फायदा मिळाला नसता. सो समजा तुमचं उत्पन्न 6.5 लाख आहे तर तुम्हाला डिडक्शनचा फायदा मिळून ते 5च्या खाली येतं आणि त्याच्यानंतर ते एक्झम्प्ट होतं जुन्या प्रणालीत. त्यांचं म्हणणं असं की नव्या प्रणालीत हीच मर्यादा 5च्या ऐवजी 7 वर आणली. करमुक्त उत्पन्न 7 लाख नाही. जर तुमचं एकूण उत्पन्न कुठलंही डिडक्शन न घेता 7 लाखाच्या आत असेल तर त्याच्यावर तुम्हाला कर द्यावा लागत नाही. जर ते 7 लाखाच्या वर गेलं तर तुम्हाला 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरही कर द्यावा लागतो. म्हणजे मी असं चेष्टेने म्हणतो की सीएच्या विद्यार्थ्यांची परीक्षा अधिकाधिक कठीण करायला अशा प्रोव्हिजन आणलेल्या असाव्या. तर त्यामुळे ते समजून घेण्याचा विषय आहे. आणि त्याचप्रमाणे जे त्यांनी नव्या कर प्रणालीतल्या टॅक्स रेट्स बदललेले आहेत, पुन्हा एकदा तेच आहे की त्याचा इफेक्टिव्ह काही फार मोठा फरक पडत नाहीये.
तुम्ही जर का आणि बहुतांशी सॅलरीड वर्ग हा होम लोन घेतलेला असतो, त्यामुळे होम लोनचा प्रिन्सिपल एलिमेंट हा 1.5 लाखाच्या वर जातो मोस्ट ऑफ अगदी द जातो, टाइम्स. निश्चित. आणि त्याशिवाय व्याज असतं. त्यामुळे हे सगळे बेनिफिट जर तुम्ही घेतलेत तर तुम्ही नव्या प्रणालीत जाऊ शकत नाही. तुम्ही जुन्याच प्रणालीत राहता, तिथे काही बदल नाहीये. नव्या प्रणालीत जरी तुम्ही गेलात तरी सुद्धा जे बदल आहेत ते ज्याला आपण म्हणू शकू की कॉस्मेटिक चेंजेस या स्वरूपात, ज्या खूप मोठ्या प्रमाणावर रक्कम वाढेल अशा स्वरूपाचे बदल नाहीत. आणि अल्टिमेटली जो सगळ्यात मोठा फायदा आहे तो 5 कोटीच्या वरचं उत्पन्न असलेल्यांना आहे. त्यांना अगदी. मात्र 3% सूट मिळालेली आहे. असं आपण थोडक्यात याची समरी करू शकतो. श्रीमंतांना खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी फायदा खूप होताना पाहायला मोठ्या मिळतो. 3%ची सूट मिळाली त्यांना. 5 एकूण कोटीवर उत्पन्न. 3% म्हणजे खूप झाले हो सर्वसामान्य माणसाला. त्यामुळे अजय वाळिंबे सरही आपल्याबरोबर जोडले गेलेत. आपण त्यांच्याकडेही जाणार आहोत. अजय वाळिंबे सर, सगळ्यांना खूप मोठा दिलासा म्हणून आम्ही बातमीकडे बघतोय. 7 लाखापर्यंत कोणती आता टॅक्स भरावा लागणार नाही, सगळी सवलत मिळणार. त्यामुळे काय तर नोकरदारांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. कसं बघताय या घोषणेकडे? अजित, ही म्हणजे आता अजितने जे सांगितलं ते ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. म्हणजे मला तर हे सगळं फसवच वाटतंय निलेश. फ्रँकली स्पीकिंग, मला बजेटकडनं आधी आपण म्हणतो की मध्यमवर्गीयांसाठी, त्याने अगदी सांगताना पण सांगितलं की मध्यमवर्गीयांसाठी 5 महत्वाच्या घोषणा करते वगैरे. पण हे डायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत मी सांगतो, डायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत तर हे 5 लाखाचं 7 लाख वगैरे याला काही म्हणजे जास्त काही नाही. कारण एटीसीचं लिमिट जर तुम्ही कुठेही वापरलं तर तुम्हाला कुठलंही एक्झम्पशन त्याच्या पुढे मिळणार नाही. म्हणजे तुम्ही जर का तुमचं उत्पन्न किती असो, 7 लाख, 8 लाख, 5 लाख, आणि जर मी एटीसीचं लिमिट वापरलं तर मला ते एक्झम्पशनचं लिमिट जे 5 लाखाचं 7 लाख आहे त्याचा फायदा होणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन जी अपेक्षा त्याच्यापेक्षा फक्त थोडं, म्हणजे 52,500 काय काय, आय डोंट नो वाय ती फिगर इज अराउंड एट 50,500 अशी एक ऑड अमाऊंट. आणि हायेस्ट टॅक्स रेटचा फायदा ठीक आहे, म्हणजे तो काही फक्त थोड्याच लोकांना, ज्या अतिश्रीमंत आहेत त्यांना मिळेल. पण सर्वात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की गेले काही वर्ष सातत्याने आपण जे बघतोय की 4 पिलर्स, मग अमृतकाल, 6 पिलर्स, आणि यावेळी सप्तर्षी, आणि म्हणजे खूप असं वर्बोज बजेट मला वाटतं. वर्बोज म्हणजे जास्त घोषणा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2 वर्षात हे करणार, आम्ही 3 वर्षात हे करणार. म्हणजे जसं मगाशी अजितने सांगितलं की विद्यार्थ्यांना कठीण करण्याकरता हे टॅक्स त्यांनी जे सांगितलं, पण मी वेगळ्या पद्धतीने म्हणतो की मला जे आम्ही अर्थसंकल्पानंतर आपण जे विश्लेषण करतो ते आपल्याला सोपं जातं, कारण गेल्या वर्षीचं सगळं अजून माझ्या अपेक्षा तशाच आहेत. आणि त्यामुळे माझ्या पहिल्या 2 स्लाईड अशाच जातात की आमच्या अपेक्षा ह्याच होत्या आणि त्या अपेक्षा अजून कायम तशाच राहिलेल्या आहेत आणि कुठेही हे पूर्णत्वाला जाताना दिसत नाही. त्यामुळे मला तर असं वाटतं की या अर्थसंकल्पाने काय फारसं काही दिलेलं नाही. तर मुळात 50,000वर 2.5 लाखाची जी मर्यादा होती बेस्टची, ती 3 लाखापर्यंत नेल्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ते नव्या रेजिमसाठी, नव्या रेजिम मध्ये, तेही नव्या रेजिम मध्ये मिळणार. तेही नव्या रेजिम मध्ये मिळणार, जुन्या रेजिम मध्ये मिळणार नाही. मग मुळात या 7 लाखावरची बचत झाली तर किती झाली? जर आपण बचत म्हणून, छाजेड सर, बचत झाली असं जर म्हणायचं तर सर्वसामान्य नोकरदाराची किती बचत झाली? मी तुम्हाला असं सांगतो, अगोदरही जेव्हा नवीन टॅक्स प्रणाली ही जी आपण दुसरी रचना आली होती ना, तेव्हाही ज्यांचं उत्पन्न जास्त असायचं त्यांनाच तो फायदा होता. कारण त्याच्यामध्ये कसे होते, वेगळे वेगळे स्लॅब रेट होते. कारण कसं आहे, तुम्ही एकदा जर त्या डिडक्शनवाल्या ऑप्शन ए मध्ये जर असाल ना, तर तुम्हाला डिडक्शन घेतले, त्याच्यानंतर त्या 3 स्लॅब होते, त्याच्याप्रमाणे तुम्हाला लवकर तो हायर रेट टॅक्स लागायचा 10 लाखाच्या वरती. इथं कसं होतं, ते तुकडे होते. आत्ताही त्यांनी काय केलं की नवीन रिजिम मध्येच त्या सकाळच्या बेनिफिट जे दिलेले आहेत ते नवीन रिजिम मध्ये दिलेले आहे. म्हणून आता हे दोन्ही माझ्या सोबतचे जे कलिग बोलले ना, जर तुमचं उत्पन्न जास्त असेल, एका मर्यादेपेक्षा 10, 15 लाख, 12 लाख, 18 लाख अशा प्रकारचं असेल, तरच कॅल्क्युलेशन केलं तर नवीन रिजिममध्ये अगोदरही फायदा होता. आता मला वाटतं तो फायदा थोडा जास्त होईल, कारण आता स्टँडर्ड डिडक्शनही मिळतील, ती मर्यादा 7 लाखापर्यंत जाईल. तर तो जो काही बेसिक फायदा आहे तो आता नवीन रिजिममध्ये जास्त प्रमाणात येईल. त्यांनी म्हणून सांगितलं की आमची इच्छा आहे की सर्वांनी त्या नवीन रिजिममध्ये जावं, परंतु अजूनही करदात्याला दोन्ही ऑप्शन, असं त्या बोलताना शेवटी बोलल्या आहेत. मुळात ही ॲम्बिग्विटी ठेवायचीच का? 2 रस्ते ओपन करायचे आणि सांगायचं तुम्ही निवडा. यापेक्षा एकच काहीतरी स्पष्ट चित्र जर झालं तर आणखी सोपं होत जाईल. मुळात जोशी साहेब, आपण जर म्हटलं तर मग आता कॉमन मॅनने काय, जर प्लॅनिंग करायचं असेल तर कशा स्वरूपात प्लॅनिंग केलं पाहिजे? नाही काय ते अजयजी म्हणाले तसं पंचामृत आणि अमृतकाल आणि सप्तर्षी वगैरे अशा येणाऱ्या भविष्याची आपण वाट बघू. त्याच्यामध्ये काही ना काही चांगलं घडेल. आपण खूप काळ वाट बघतोय, अजून थोडी वाट बघू.
पण आत्ता मला काही असं वाटत नाही की काय फार मोठा फरक पडलेला आहे. छाजेड साहेब अगदी बरोबर म्हणाले की तुमचं उत्पन्न जर 17-18 लाखाच्या वर असेल तरच तुम्हाला नव्या रेजिममध्ये फायदा होतो. आता या सगळ्याच्या मुळाशी एक गंभीर प्रश्न असा आहे की तुम्हाला जी पर्सनल टॅक्समध्ये डिडक्शन दिली होती त्या डिडक्शनमध्ये काही तर्क होतं की बाबा तुम्ही मध्यमवर्गीय माणूस जर घर विकत घेत असेल तर त्याला त्याचा काही फायदा व्हावा. तो जर मेडिक्लेम करत असेल, आज मेडिक्लेम सारखी दुसरी महत्वाची गोष्टच नाही आपल्याला कोरोना, तर त्याला त्याचा काही फायदा असावा किंवा डोनेशन्सला फायदा असावा. आता हे का काढून घ्यायचं मुळात? म्हणजे मला पर्सनली हे समजतच नाही की नव्या टॅक्स रेजिमचा उद्देश काय. ही कुठलंही जे बेनिफिट होतं, हे जे कुठलेही कन्सेशन्स होती, ही काही आवाजवी नव्हती, ही काही अनैसर्गिक नव्हती, ही उलट सामान्य माणसाला चांगल्या बचतीच्या सवयी लावणारी अशा स्वरूपाची ह्या सगळ्या तरतुदी आणि ह्या सगळ्या सवलती होत्या. तर त्या सगळ्या असताना तुम्ही नवी रेजिम आणली का, हे मला 2 वर्षापूर्वी आणली तेव्हाही कळलं नव्हतं, आजही काही कळत नाहीये. आणि बरं मग आणली तर आणली, मग तुम्ही एकदा असं ठरवून टाका की आम्ही सगळे बेनिफिट काढून घेऊ, तर ते तुम्ही काढूनही नाही घेत, त्यामुळे जुनी रेजिम ठेवलेली आहे. बरं, एक यातला छोटा मुद्दा आहे, म्हटलं तर छोटा आहे पण महत्वाचा आहे. तो असा आहे की नव्या रेजिमचा कायदा असं सांगतो की तुम्ही जर तुमचं बिझनेस इन्कम असेल तर तुम्ही एकदा त्या रेजिममध्ये गेल्यावर बाहेर नाही येऊ शकत. ओके. आणि बाहेर आलात तर परत जाऊ नाही शकत. आता हे कुठे होतं की जर एखादा मायक्रो किंवा स्मॉल पण नाही, जर एखादा मायक्रो एंटरप्रेन्युअर असेल, दुकानदार असेल, प्रोफेशनल, आणि मला खात्री आहे की छाजेड साहेबांनी हा अनुभव घेतला असेल की ज्याचं बिझनेस इन्कम 5, 7, 8, 10 लाख रुपये आहे, जे मायक्रो माणसाचं असतं, तर त्याचा प्रॉब्लेम असा आहे की तो एकदा याच्यात गेला की बाहेर येऊ शकत नाही. म्हणजे समजा त्याचं उत्पन्न 10चं 25 लाख झाल्यावर त्याला असं वाटलं की 10चं 15 लाख झाल्यावर त्याला वाटलं आपण घर घेऊ, आपण मेडिक्लेम करू, आपण हे करू, तर त्याला तुम्ही फायदा देणार नाही. कमीत कमी हे तरी सरकारने करायला पाहिजे होतं की हा जो नियम आहे की तुम्ही एकदा गेल्यावर बाहेर येऊ शकत नाही, हा राबवताना तरी काहीतरी मग स्लॅब तरी आणायला पाहिजे होती. हा मायक्रो माणसावरती आज आलेला अन्याय, परंतु याच्यावर काही तोडगा नाही. अजून एक शेवटची गोष्ट जी खरं तर अपेक्षांमध्येच बोलायची होती आणि मला माहित नाही काही केलंय की नाही, की कंपनीवरचे रेट्स हे 25% खूप काळापूर्वी सरकारने आणले. आता गंमत अशी की सरकार स्वतः हे प्रमोट करतं की छोट्या उद्योगांनी प्रायव्हेट लिमिटेड करायची ऐवजी LLP करावी. आणि हे फॅक्ट आहे की LLP मध्ये फंड्सची मुवमेंट खूप आसानीने होऊ शकते आणि खूप चांगलं स्ट्रक्चर आहे. पण LLP ला मात्र टॅक्स रेट अजून 30%. मग तुम्ही जर कंपनीला 25 केलं तर LLP लाही 25 करण्याची आवश्यकता आहे, सो दॅट LLP विल बिकम कॉम्पिटिटिव्ह. पण अनफॉर्च्युनेटली ते आलेलं नाहीये. तर हे जे सगळे टॅक्सेशन मधले घोळ आहेत किंवा या ज्या गुंतागुंती आहेत की ज्याने छोटा माणूस मारला जातो, मल्टीनॅशनलला याने काहीही फरक पडत नाही. तर याच्यावर तो वाळिंबे सरांकडे जाऊ. वाळिंबे सर, काय अपेक्षा होती कॉर्पोरेट टॅक्सच्या संदर्भातली? कारण अत्यंत जिकरीचा मुद्दा आहे, खरंच आहे. म्हणजे एका सेक्शनला 30%, दुसऱ्या सेक्शनला 25%, आणि ते पण जे मोठे उद्योजक आहेत त्यांना 25%, आणि छोटे उद्योजक जे LLP लेवलवर करतात त्यांना 30%. काय म्हणाल वाळिंबे? नाही, हे तर आहेच. म्हणजे कॉर्पोरेट आणि याच्यामध्ये जे डिस्क्रिमिनेशन आहे, आणि आपली सगळ्यांची अपेक्षा होती की जर तुम्ही कॉर्पोरेटला 25% करताय तर तुम्ही सामान्यांचा सुद्धा टॅक्स स्लॅब रेट 30वरनं 25%वर का नाही आणा, ही एक डिमांड आहेच. पण माझा मुद्दा आणखीन एक पुढचा आहे की आपल्याला अशी अपेक्षा होती, जेव्हा तुम्ही असं म्हणता की आमची कन्झम्पशन थीम आहे आणि जेव्हा आपल्याला कन्झम्पशन कमी झालेलं दिसतं इव्हन इन रुरल इंडिया, तेव्हा मला कन्झम्पशन वाढवण्याकरता सेव्हिंग सुद्धा थोडंफार वाढलं पाहिजे आणि लोकांच्या हातात पैसा जास्त यायला पाहिजे. पण इथे जर तुम्ही कर प्रणालीमध्ये असे बदल करता आणि GST ऑलरेडी आपण भरतोय, त्यामुळे अप्रत्यक्ष कर आणि शिवाय डायरेक्ट टॅक्सेस याच्यामध्ये तुम्ही मिडल क्लास म्हणता, पण मिडल क्लास, इव्हन लोअर मिडल क्लास हा खूप भरडला जातोय. आणि मला वाटत नाही की याच्यामुळे तुमच्या कन्झम्पशन थीमला काही गती मिळेल. त्यामुळे तुम्ही जी मागच्या वेळी जी काय गतिशक्ती योजना वगैरे, अर्थात ती इन्फ्रासाठी होती, पण मी इकडे पण तो शब्द वापरतो, इथे कुठेही मला या अर्थसंकल्पात सुद्धा अक्षरशः तोंडाला पानं पुसलेली आहेत आणि त्याच्यामुळे फारच म्हणजे घोर निराशा केली आहे सगळ्या मध्यमवर्गीयांची किंवा नोकरदारांची, असं मला वाटतं. पण वाळिंबे सर, शेअर बाजारामध्ये 1000 अंकांची उसळण दिसतीये, काय कळत नाही. एकीकडे खूप काय का म्हणून ह्याची रिएक्शन काय माहितीये का, कारण एक असा पण सूर आहे की नो बॅड न्यूज इज अ गुड न्यूज फॉर मी. म्हणजे एकीकडे आपण फिस्कल डेफिसिट आणि म्हणजे काहीतरी आणखीन काहीतरी वाईट येण्यापेक्षा जे आहे ते आपलं चालू आहे, आणि बाकीच्या जे आता 70 मध्ये त्यांनी पुन्हा सगळ्या घोषणाच मला वाटतात या की डिजिटलायझेशन वगैरे वगैरे, आपण किती वर्ष तेच बोलतोय. आणि थोड्याफार इंडस्ट्रीमध्ये म्हणजे ते श्रीमंत साठी काहीतरी प्रोत्साहन, थोड्याफार इंडस्ट्रीमध्ये त्याच्यात फायदा होऊ शकतो, किंवा कस्टम ड्युटी रिडक्शन मध्ये केमिकल किंवा पेट्रोकेमिकल सेक्टरला. पण त्याचा सुद्धा हे 1000 पॉईंटची उसळी वगैरे ते कुठेतरी शेअर बाजाराला चैतन्य पाहतं, पण ते तो पुन्हा खाली येऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यामध्ये एवढं काही प्रचंड आहे. अर्थात आपण असं म्हणू शकतो की इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे त्यांनी 33% जास्त प्रोव्हिजन केले, त्यामुळे त्यांची जी थीम आहे इन्फ्रास्ट्रक्चरची, दॅट कंटिन्यूज. अगदी निश्चित मोठा
मोठा पॉझिटिव्ह फॅक्टर आहे की इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ स्टील कंटिन्यूज बाय अँड विथ मोर ॲलोकेशन. अगदी त्यामुळे कदाचित ते शेअर बाजारात चैतन्य असू शकतं. पण ओव्हरऑल म्हणजे मी एक सामान्य माणूस म्हणून बघतो, एक शेअर बाजार आपण बाजूला ठेवून सामान्य माणूस बघितलं तर माझ्या हातात फार कॅपिटल गेन मध्ये कुठे काय दिलं इव्हन शेअर बाजारासाठी. कॅपिटल गेन रॅशनलाइज व्हावा अशी बऱ्याच जणांची इच्छा आहे, वेदर इट्स रिअल इस्टेट और वेदर इट्स कॅपिटल मार्केट कुठेही, किंवा तुमचं लिस्टेड डिबेंचर्स किंवा अनलिस्टेड डिबेंचर्स. याच्यामध्ये प्रत्येकाला कॅपिटल गेनचे निकष वेगळे आहेत, त्याचा होल्डिंग पिरियड वेगळा. इव्हन हाऊसिंग लोनसाठी हाऊसिंगमध्ये कॅपिटल गेन जो होत होतो ते सगळीकडे नॅशनलायझेशन करावं अशी डिमांड होती आणि अशी अपेक्षा होती की ते यावेळी काहीतरी करते, पण असं काही नाहीये. निश्चितच कॅपिटल गेनमध्ये अपेक्षा होत्या. गेल्या वेळी खूप अपेक्षित होतं की कॅपिटल गेनमध्ये, पण 3-4 वर्ष झाली आपण सातत्याने कॅपिटल गेनमध्ये रॅशनलायझेशन किंवा त्या संदर्भातला काही निर्णय येईल अशी अपेक्षा करतोय. त्यावर कुठेही सुतोवाच होताना पाहायला मिळत नाहीये. आपण मुळात कॉर्पोरेट टॅक्स संदर्भात बोलत होतो. ललित गांधी, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात. ललित गांधीजी, कसं बघताय बजेटकडे? आणि उद्योजक म्हणून किंवा छोटे उद्योजकांचे तुम्ही प्रतिनिधी आहात, अपेक्षा पूर्ण होताना दिसताय? आमच्या पूर्ण नाही झाल्या, परंतु एक सकारात्मक बजेट म्हणून या अर्थसंकल्पाकडे पाहता येईल. सरकारनं पायाभूत सुविधांच्यावर जो खर्चाचं बजेट 33% वाढवलेला आहे, त्याचा या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी उपयोग होईल. जगभरामध्ये जे मंदीची चाहूल लागलेली आहे किंवा मंदीचा माहोल आहे, त्या मंदीपासून भारताची अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारनं वेगवेगळ्या ज्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला, त्यातली ही उपाययोजना महत्वाची उपाययोजना आपल्याला म्हणावी लागेल. कृषी खात्यावरचं कर्जाची लिमिट जी वाढवलेली आहे किंवा कृषीमधल्या स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याचं जे धोरण स्वीकारलेलं आहे, त्याचाही चांगला फायदा होईल. युवकांना कौशल्य विकासमध्ये विशेष प्राधान्य देणं, युवकांच्या विकासाच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत, त्याचे आम्ही स्वागत करतो. परंतु याचबरोबर जीएसटीच्या कर प्रणालीमध्ये ज्या किचकट तरतुदी आहेत किंवा जीएसटी मध्ये ज्या अडचणी आमच्या समोर येत आहेत, त्याबद्दल सरकारनं कुठलाही सुसंवाद केलेला नाही. अर्थमंत्र्यांनी 2 बैठकामध्ये आम्हाला जीएसटीची एमनेस्टीची स्कीम देऊ असं सांगितलं, पण अजूनही ती स्कीम जाहीर केलेली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मध्ये, उद्योजकांच्या मध्ये या संदर्भात फार मोठी निराशा आहे. त्यामुळे सरकारनं याविषयी प्राधान्यानं जीएसटी विषयी पर्टिक्युलरली पूर्ण रिव्ह्यू घेणे आणि जीएसटी मध्ये तक्रारी दूर करण्यासाठीचं एक मेकॅनिझम वेगळ्या पद्धतीने निर्माण करण्याची गरज आहे. याबरोबरच व्यापार क्षेत्रासाठीच्या ज्या वेगवेगळ्या अडचणी आहेत, त्यासाठी स्वतंत्र व्यापार मंत्रालय निर्माण करावं अशी मागणी आम्ही केलेली आहे. ट्रेड पॉलिसी वेगळी जाहीर करावी, त्याविषयी सरकारचं कोणतेही सुतोवाच या अर्थसंकल्पात दिसत नाही. ओव्हरऑल अर्थसंकल्पाच्या आयकर मर्यादेमध्ये केलेले बदल आणि ओव्हरऑल पायाभूत सुविधांच्यासाठी केलेली गुंतवणूक, कृषी आणि या संदर्भातल्या सोसायट्यांच्यावर केलेली गुंतवणूक याचं स्वागत असलं तरी अजूनही बऱ्याच अपेक्षा आमच्या प्रलंबित आहेत. अगदी कॉर्पोरेट टॅक्स मध्ये आम्ही जसं अगोदर बोलत होतो, LLP ला 30% आणि कॉर्पोरेट्स जे इतर आहेत त्यांना 25% अशा स्वरूपाचा एक खोटा अंतर्भाव जो आहे तो पाहायला मिळतोय आणि त्यावर कोणताही सुतोवाच या ठिकाणी नाही किंवा त्या संदर्भातले कोणतेही निर्णय या ठिकाणी होताना पाहायला मिळाले नाही. आपण परत टॅक्सेसकडे येऊ. मुळात टॅक्सेसमध्ये बदल करण्याची मागणी, एक तर 4% लोक टॅक्स भरतात, त्यात पण खूप सूट द्या अशा स्वरूपाची मागणी होते. तर मग कितपत शक्य आहे कोणत्याही सरकारला? पण म्हणून निलेश, तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही आधी मला विचारलं तेव्हाही मी सांगितलं होतं की मला असं वाटत नाही की भारतातलं पर्सनल टॅक्सेशन हे खूप जास्त आहे. बरं, भारतातलं पर्सनल टॅक्सेशन हे बऱ्यापैकी रिझनेबल आहे, नॉट व्हेरी हाय, नॉट व्हेरी लो. प्रश्न तो नाहीये, प्रश्न ही ती प्रणाली सुलभ करण्याचा आहे. जसं मी आत्ता अल्टरनेट टॅक्स रेजिमबद्दल बोललो किंवा जसं LLP आणि ह्याच्याबद्दल बोललो, जसं अजय सर आत्ता आपल्याला कॅपिटल गेनमधलं रॅशनलायझेशन ज्याला म्हणतात, सिम्प्लिफिकेशन ज्याला म्हणतात, आणि अशी खूप अपेक्षा होती की हे सुलभीकरण होत जाईल. दुर्दैवाने गेल्या 3-4 वर्षांमध्ये सुलभीकरण होण्याच्या ऐवजी आणखीन गोष्टी कॉम्प्लिकेट होत आहेत. त्यामुळे प्रॉब्लेम हा नाहीये की आपल्याला खूप टॅक्स द्यावा लागतोय. आज तुम्ही जर बघितलं तर 15 लाखापर्यंत तुमची टॅक्स लायबिलिटी अगदी जुन्या नव्या सगळ्या प्रणालींमध्ये 20% जाते. इफेक्टिव्ह टॅक्स ज्याला म्हणतात तो 15 लाखापर्यंत साधारण 20% जातो, विच इज ॲब्सोल्युटली फेअर. 20%चा पर्सनल टॅक्स देणं, आणि हाही नोकरदार वर्गाचा गैरसमज आहे की त्यांच्या टॅक्सवर देश चालतो, कारण ते खरं नाही.
ओके, एकूण जे कर उत्पन्न 100 रुपये असेल तर नोकरदार वर्गाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्यातलं ते जेमतेम 5 रुपये. हो हो अगदी. त्यामुळे तो विषय नाहीये. विषय हा आहे की असलेली टॅक्स प्रणाली तुम्ही सोपी कशी करू शकता, त्याचं फायलिंग सोपं कसं करू शकता, त्याचं युजर फ्रेंडली वेबसाईट्स कशा देऊ शकता, आणि ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला खरं सांगायचं सरकारकडे काही खर्चही करण्याची गरज नाही. ऍप्लिकेशन ऑफ माइंड इज नेसेसरी. पण दुर्दैवाने ते होतं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे